टाळ्यांनी स्वागत करूया मृण्मयी तिरोडकर. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतोठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतोठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्म अवघे करतो. वावरतो फिरतो आम्ही, नित्य कर्म अवघे करतो. राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो. परी आठव येता तुमचा, परी आठव येता तुमचा. आतडे तुटतसे पोटी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. हे गाणं असं सांगणार आहे की आम्हाला पण जाणीव आहे, भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी. मग त्यांना पण जाणीव आहे, नाही असं नाही की आम्हाला कळतच नाही तुमची इन्व्हॉल्वमेंट किंवा तुम्ही देशासाठी जे करता ते आम्हाला कळतं. हे सांगणार आहे गाणं की आम्ही आमचं नित्यकर्म मनापासून करतो, पण याचा अर्थ असा नाही की आमचं तुमच्याकडे लक्षच नाहीये. आमचा पण घास अडू शकतो, आमचा घास अडतो असं सांगणार आहे. तुझं खूप 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 कौतुक. तुझ्या गाण्याबद्दल आज आम्ही जास्त काही बोलण्याची गरज नाही, आज बोलण्याचा अधिकार सगळा त्या बाजूला आहे. तू अतिशय छान गायलीस. व्हेरी गुड. सगळ्यांबाई ऑल द बेस्ट. आपल्यासोबत संजय गोविलकर आज आहेत. संजयजी, आम्ही सगळ्यांकडनं त्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकले. तुम्ही मुंबई पोलिसांच्या वतीने सगळ्या नागरिकांना या क्षणी काय संदेश देऊ इच्छिता? मी अत्यंत आभारी आहे की झी सारेगमने आम्हाला इथे बोलवलं. महत्त्वाचं म्हणजे ही घटना घडली त्याच्यानंतर सर्वात मला तुम्ही म्हणालात काय की पोलिसांकडे बघायची जी प्रतिमा आहे लोकांची ती सकारात्मक झाली. म्हणजे पूर्वी तुम्ही चित्रपटात पाहत असाल तर पूर्वी किंवा आताही थोडंफार, परंतु पोलिसांना विनोदी पद्धतीने साकार केलं जायचं. परंतु मला वाटतं या घटनेनंतर निश्चितच पोलीस जनतेचे खरे रक्षक आहेत ही भावना तुमच्या सर्वांच्या मनात निर्माण होईल, यात तीळ मात्र शंका नाही. या घटनेला अनुषंगून मला काही गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणालात काय संदेश द्यायचा, मी संदेश देण्याइतपत अजून काही मोठा झालेला नाही आहे. माझे पाय म्हणजे आमच्या सर्व मुंबई पोलिसांचे पाय अजून जमिनीवरच आहेत. आम्हाला माहिती आहे अजून खूप पुढे जायचं आहे आपल्याला. तर ज्यावेळी म्हणजे तुम्ही मृतांची यादी पाहाल, आजच माझा मित्र जितेंद्र दीक्षित याच्याशी ज्यावेळी मी बोललो त्यावेळी त्यांनी ती एक यादी सांगितली. त्यामध्ये ज्यावेळी 2 अतिरेकी आले आणि त्यांनी फायरिंग केलं त्याच्यामुळे 24 हिंदू होते, 31 मुसलमान होते, 3 ख्रिश्चन होते आणि 8 इतर जाती होते. सांगायचा उद्देश हा आहे की ज्यावेळी 2 पाकिस्तानी येतात आणि आपल्या देशावर हल्ला करतात आणि आपल्या लोकांना मारतात, त्यांना फक्त आपली भारतीय हीच जात दिसत असते. मग आपण काय इतर इतक्या जाती धर्मात विभागलो गेलेलो आहोत. आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला हे शिकवलं जातं, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. मला वाटतं आपल्या 2च जाती असाव्यात, सज्जन आणि दुर्जन. आणि ज्या काय असतील त्या जाती म्हणजे मला वाटतं आता ही विचार करायची वेळ आली आहे. स्वातंत्र्यापूर्वी जसं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ज्यावेळी
आपल्या देशासाठी शहीद झाले, फासावर गेले, त्यावेळी मला वाटतं पूर्ण भारत देश, हिंदुस्थान देश आपला एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी झगडला. पण आज 60 वर्षानंतरही त्या घटनेची पुनरावृत्ती होत आहे. आज ही करकरे साहेबांच्या रूपात, कामटे साहेबांच्या रूपात, साळसकर साहेबांच्या रूपात, ओंबाळे साहेबांच्या रूपात, गजेंद्र सिंगच्या रूपात वा उन्नी कृष्णन असो किंवा आपले देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक असो, यांच्या हे सुद्धा शहीद होत आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश येत आहे की आज स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर सुद्धा मला वाटतं आता आपण जातीभेद, धर्म यांच्या भिंती पाडून भारतीय हीच आपली जात आणि मानवता हाच आपला धर्म, हे जर आपण पाळू शकलो तर मला वाटतं निश्चितपणे यापुढे कुठल्याही जातीय दंगली किंवा कोणी आतंकवादी आपल्यावर हल्ला करायची हिंमत होणार नाही. आपण आम्हाला बोलवलं मुंबई पोलीस दलातर्फे, मी अत्यंत आभारी आहे आणि मला वाटतं मुंबई पोलीस दलाची प्रतिमा निश्चितच ह्या आपल्या उपक्रमाद्वारे सकारात्मकरित्या लोकांसमोर जाईल, याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि संजयजींची पत्नी सौ स्नेहल गोविलकर इकडे आलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचे म्हणजे आमच्या सगळ्याच बायकांच्या मनात जो प्रश्न आहे तो की 26 नोव्हेंबरचा दिवस हा सर्वसाधारण दिवसासारखा सुरू झाला, पण तो संपला एका फारच वेगळ्या वळणावर जाऊन. जेव्हा ही कार्यवाही सुरू झाली आणि जेव्हा तुमच्यापर्यंत ही न्यूज आली, त्यानंतर संजयजी जोवर घरी पोहोचले नाहीत तोवर तुमच्या मनात नक्की काय चालू होतं? खरं पाहिलं तर त्या दिवशी माझ्या मिस्टरांना डे ड्युटी होती. डे ड्युटी संपून ते घरी आलेले होते. पण ज्यावेळी आम्ही न्यूज बघत असताना एक न्यूज आली की लिओपार्डच्या तिथे गोळीबार चालू आहे, आणि ती ऐकल्यानंतर थोड्या वेळानं ज्यावेळी आम्ही न्यूज चॅनलवरती सर्फिंग करत होतो त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की लिओपार्डमधून परत ताजच्या तिथे ज्यावेळी हे चालू झालेलं आहे, तर माझे मिस्टर मला म्हणाले मला ड्युटीवरून कॉल यायच्या आधी मला तिथे जाऊन पोचलं पाहिजे माझ्या ड्युटीच्या ठिकाणी. आणि हे लगेच निघून गेले. 10:30-11च्या दरम्यान घरातून निघून गेले लगेच. आणि फोन काय नंतर माझे म्हणजे मी बघत होती टीव्ही, पण मला फोन यांचा लागत नव्हता. त्यामुळे मला हे जखमी झालेलं मला सकाळी जेव्हा मी DB मार्ग पोलीस स्टेशनला फोन केला तेव्हाच मला सकाळी कळालं की हे हरकिसंदासमध्ये ॲडमिट आहेत. पण जोपर्यंत मी त्यांना जाऊन बघत नव्हते तोपर्यंत मला म्हणजे धैर्य तेवढं नव्हतं की काय ॲक्च्युली झालेलं आहे. जेव्हा बघितल्यानंतर थोडं मला म्हणजे हे वाटलं की या कसाबला पकडण्यामध्ये यांनी जी कामगिरी बजावलेली आहे आणि अभिमानानं मन भरून आलं. थँक्यू.